शेतकऱ्यांनो, शेती संदर्भातला हा माझा पहिला व्हिडिओ आहे बघा. आणि हा पहिला व्हिडिओ बनवताना या ठिकाणी मला कुठल्या कंपनीची ॲड करायची नाही, काही नाही. कारण की शेतकऱ्यासाठी आपला जीव तुटतो, त्यामुळं थोडंसं या शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन व्हावं यासाठी हा बनवलेला माझा पहिला व्हिडिओ आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आज हा व्हिडिओ मी घेवडा किंवा राजमा म्हणतात या पिकासाठीचा हा बनवलेला आहे. आता एक गोष्ट मात्र सगळ्यात महत्त्वाची बघा, मी सुरुवातीला औषधं फवारले आणि मला रिझल्ट आल्यानंतर मी तुमच्याशी चर्चा करतोय बघा. कारण की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, पहिली फवारणी ना जास्त खर्चामध्ये अजिबात जाऊ नका. या ठिकाणी जास्त खर्चामध्ये दुकानदाराकडे गेलं ना की ते तुम्हाला बऱ्याच प्रकारची खतं हे टाका ते टाका असं भरपूर काय ते या ठिकाणी देतात आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहिती नसतं, आपण आणतो आणि त्यानुसार फवारण्या करतो. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, आजार कुठला आहे आणि त्यानुसार कुठलं औषध घेतलं पाहिजे. आणि आजार नसला तरीसुद्धा काही म्हणजे या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत की आता हे पहा, लहान लेकराला काय पोलिओ नसतो तरीसुद्धा पोलिओचा डोस दिला जातो का नाही, त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याला रोग व्हायच्या अगोदर आपण काळजी घ्यायची, आपल्याला उत्पन्न काढायचे. सोयाबीनमध्ये आपली माती झाली हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर मग आता या पिकामध्ये तरी थोडंसं आपण सावधरीतीने या ठिकाणी करायचे आणि जास्त खर्चात जायचं नाही आहे बरं का. या ठिकाणी सगळ्यात स्वस्तातली औषधं. आणि एक गोष्ट बघा, जर तुमची पहिली फवारणी असेल तर 15 दिवस झाले असतील तर पहिली फवारणी नक्की. यामध्ये ही पहिली फवारणी घेत असताना एक बुरशीनाशक कंपल्सरी, 3 फवारण्या जर करायच्या असल्या तर 3ही फवारण्याला बुरशीनाशकाचा वापर शेतकऱ्यांना मोस्ट इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी बुरशीनाशक हे 100% वापरा. तुम्ही तुमच्यानुसार कुठलंही घेऊ शकतात. मी आता पहिल्यांदा माझं हे तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी मी याला सुरुवातीला रोको नावाचं बुरशीनाशक मारलं होतं, कारण की पाऊस जास्त होणार होता माहिती, आणि रोकोही मला याचा अनुभव होता म्हणून मी ते मारले. तुम्ही साप पीप तुम्ही त्यानुसार जे तुम्हाला भेटेल ना त्यानुसार एक बुरशीनाशक चांगलं त्या दुकानदाराला सांगून घ्या. आणि त्यानुसार बघा, दुसरं त्या ठिकाणी एक टॉनिक मात्र त्यामध्ये टाकायला विसरू नका. त्यामध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही 19 खताचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकतात. कारण की आपल्याला आता काय गरज आहे सांगू, त्याला आपल्याला वाढवायचे, त्याला पळवायचे आहे, त्याची हाईट ही आपल्याला करायची, त्याचा फुटवासुद्धा करायचा आहे. त्यासाठी एक टॉनिक 19 किंवा दुकानदार फुटव्यासाठी जे देईल त्यानुसार ते एक घ्या. आणि त्याच्यासोबत एक मात्र कीटकनाशक असं असावं की त्यानं घोंगण वगैरे किंवा उंटाळी असते बघा, त्याचं संरक्षण व्हावं. तर ती औषधं खूप स्वस्तामधली असतात, त्यामुळं दुकानदाराकडून महागड्या औषधाच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका आणि तुम्ही पहिली फवारणी अशा पद्धतीनं करा. आता या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मला सांगायची की ह्या पिकाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात आली, या पिकाला युरियाची गरज आहे बघा. याला काय म्हणतात तर नत्राची याला खूप गरज आहे. आणि हे स्वतःचं नत्र स्वतः तयार करू शकत नाही आहे, हे असं पीक आहे. सोयाबीन स्वतःचं नत्र स्वतः तयार करू शकतं. सोयाबीनचं झाड जर काढलेलं असेल ना तर त्याच्या गाठी असतात बघा मुळाला ज्याच्या, ते काय असतं तर ते नत्र असतं. तर याला मात्र तसं स्वतःचं नत्र स्वतः तयार करता येत नाही, त्यामुळं याला फुलं लागायच्या अगोदर 2दा तरी नत्र द्यायचं आपलं काम आहे. आता दुकानदाराकडे आपण जर खत मागायला गेलो ना तर ते सुरुवातीला सांगतात की आमच्याकडे युरिया नाही आहे. जर तुम्हाला युरिया पाहिजे असेल तर त्याच्यासोबत हे घ्यावं लागेल ते घ्यावं लागेल. मित्रांनो, या भानगडीमध्ये जाऊ नका. म्हणजे ज्या दुकानदाराकडून आपण सतत काही ना काही घेत असतो ना तो तुम्हाला 100% देईल आणि त्यानुसार तुम्ही ते खत घ्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते दाणेदार असावं बघा चांगलं. त्यामध्ये जर बुकटी असेल ना तर बुकटी अजिबात त्याला टाकू नका. त्याच्या पानावर जर ती बुकटी राहिली ना तर ती 100% पान या ठिकाणी खराब होतं म्हणजे होतंच. आता माझ्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी ते मारलं तर अक्षरशः त्याचं खूप नुकसान झाल्यासारखं मग मला वाटते. त्यामुळं एक काम करा, जर समजा बुकटी असेल तर तो युरिया त्याला टाकू नका, त्याच्यावर असा शिंपडू नका, त्यामुळं आपलं 100% नुकसान होऊ शकतं. किंवा त्यासाठी आहे नॅनो युरिया जो आलेला आहे ना तो मी आणलेला आहे. आणि हा ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये फवारणार आहे त्या टायमाला आपल्याला 2 काळजी घ्यायची आहेत बघा. काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर फवारायचे किंवा 4-4:30च्या नंतर फवारायचे. ज्यावेळेस ऊन असेल ना त्या टायमाला अजिबात मारू नका याला, कारण की थोडा त्याचा अपकार या ठिकाणी दिसून येतो. आणि दुकानदाराला तुमच्या पिकाची वाटलं तर मोबाईलवर फोटो काढा, दाखवा आणि त्यानुसार किती प्रमाण टाकू हे त्याला विचारा, तो तुम्हाला योग्य प्रमाण या ठिकाणी सांगेल आणि त्यानुसार आपली पहिली फवारणी करा. शेतकऱ्यांनो, जास्त महागाच्या फवारणीमध्ये अजिबात जाऊ नका. पहिली फवारणी स्वस्त करा, दुसरीसुद्धा स्वस्त करा आणि तिसरीसुद्धा स्वस्तातलीच होते बघा, काही अडचण नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनो, जेवढी स्वस्त फवारणी पहिली होईल दुसरी होईल तेवढी करा. आणि एक गोष्ट मात्र पुन्हा एकदा सांगतो, या पिकाला नत्राची आवश्यकता असते म्हणजे युरियाची आवश्यकता असते, कारण की हे पीक स्वतःचं नत्र स्वतः तयार करत नाही आहे. त्यामुळं 2 वेळेस याला नत्र द्यायला विसरू नका.